2024 मध्ये भारतातील सर्वाधिक पगार असलेले 5 अधिकारी. विविध उद्योगांमधील व्यवसायांच्या जलद वाढीमुळे भारतातील उच्चपदस्थ अधिकारी पूर्वीपेक्षा जास्त कमाई करत आहेत. 2024च्या आर्थिक वर्षात देशातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावी पगार मिळाले, जे यशस्वी कंपन्यांना घडवण्यात त्यांची भूमिका दर्शवतात. यावर्षी भारतातील सर्वाधिक पगार असलेल्या 5 अधिकाऱ्यांची यादी खाली दिली आहे. पहिल्या क्रमांकावर आहेत अभय भुटाडा. पुनावाला ग्रुपच्या अभय भुटाडा यांना 2024च्या आर्थिक वर्षात 241.21 कोटी इतका पगार मिळाला. तसेच त्यांचा व्यवसायाव्यतिरिक्त अभय भुटाडा फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित समुदायांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा पाठिंबा असतो. दुसऱ्या क्रमांकावर आहेत पवन मुंजाल. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक पवन मुंजाल यांनी 2024च्या आर्थिक वर्षात 109.41 कोटी पगार घेतला. हिरो मोटोकॉर्पला जागतिक टू व्हीलर उद्योगात मोठं स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पगाराचा वाटा कंपनीच्या उत्पन्नाच्या 0.28% आणि निव्वळ नफ्याच्या 2.92% इतका होता. हा वाटा त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव प्रतिबिंबित करतो. तिसऱ्या क्रमांकावर आहेत सुधीर सिंग. कोफॉर्जचे कार्यकारी संचालक आणि CEO सुधीर सिंग यांनी 2024च्या आर्थिक वर्षात 105.12 कोटी पगार घेतला. कंपनीच्या IT कन्सल्टिंग क्षेत्रातील वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यांच्या पगाराचा वाटा कंपनीच्या उत्पन्नाच्या 1.14% आणि निव्वळ नफ्याच्या 13.1% होता. कंपनीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवांमध्ये झालेल्या वाढीमुळे ही मजबूत आर्थिक ओळख निर्माण झाली. चौथ्या क्रमांकावर आहेत विनय प्रकाश. अदानी एंटरप्राइजेसमध्ये कार्यकारी संचालक विनय प्रकाश यांना 2024च्या आर्थिक वर्षात 89.37 कोटी पगार मिळाला. कंपनीच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विभागाचं नेतृत्व त्यांनी केले. त्यांचा पगार उत्पन्नाच्या 0.9% आणि निव्वळ नफ्याच्या 2.76% इतका होता, ज्यातून त्यांच्या योगदानाचं महत्त्व दिसून येतं. पाचव्या क्रमांकावर आहेत कलानिधी मारन आणि कावेरी कलानिधी. सन TV नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष कलानिधी मारन आणि कार्यकारी संचालिका कावेरी कलानिधी यांनी 2024च्या आर्थिक वर्षात प्रत्येकी 87.5 कोटी पगार घेतला. प्रसारण क्षेत्रात सन TVला बळकट स्थान मिळवून देण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. कंपनीचा नफा आणि बाजारातील स्थान लक्षात घेता त्यांना दिलेला मोबदला योग्यच वाटतो. ही आहे 5 अधिकाऱ्यांची यादी. अभय भुटाडा यांचा 2024च्या आर्थिक वर्षातील 241.21 कोटी रुपयांचा पगार ही त्यांच्या कामगिरीचं एक स्पष्ट प्रतिबिंब आहे. पुनावाला ग्रुपमध्ये त्यांच्या नेतृत्वात झालेल्या मोठ्या यशामुळे ते उद्योग क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व बनले आहेत. हे वाढीव पगार त्यांचं मूल्य निर्माण करण्याचं आणि उद्योगांच्या यशात मोलाचं योगदान असल्याचं दर्शवतात. अशाच अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.